वर्षा, पेपरच्या बातम्या तर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवल्या आहेत. यानंतर आता इतर महत्त्वाच्या बातम्या आजच्या काय आहेत तेही आपण बघणार आहोत. आजची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आणि आज मुंबईमध्ये सुद्धा ते येणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपाबाबत ते बैठक घेणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या लोकसभा जागा वाटपावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाबाबत आज रात्री अंतिम निर्णय होणार का याकडे लक्ष आहे. तर भाजपचे खासदार असलेल्या 23 जागांवर उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेनं मागच्या वेळेप्रमाणे 22 जागा लढण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 16 जागांसाठी आग्रह आहे. त्यामुळे आता हा तिढा नेमका कसा सुटतो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्याचबरोबर भाजपचे एक मोठे महत्त्वाचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा बैठक होईल, चर्चा होईल, त्याच्यातून काय मार्ग निघतो आणि कशा पद्धतीनं हे जागा वाटप ठरतं याकडे लक्ष आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल? लोकसभेची जी निवडणूक आहे ती जवळ येते, पण अजूनही महायुती जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा जागा वाटप निश्चित झालेला नाहीये आणि ते आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत होईल असं कळत आहे. तर या बैठकीविषयीचे आत्ताचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपकडून 195 यामध्ये उमेदवारांची नावं जी आहेत ती निश्चित झालेली आहेत. पण मात्र उत्तर प्रदेश वगळता आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधलं एकही नाव या यादीमध्ये पाहायला मिळालं नाहीये. मात्र सांगितलं जात आहे या आठवड्यामध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जी आहेत ती देखील जाहीर होणार आहेत. एकूणच 23 जागांवरती भाजप निवडणुकीसाठी लढवणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि 23 जागांवरती कोणाची नावं आहेत ही देखील या आठवड्यामध्ये निश्चित होतील. एकूणच आज आपण पाहिलं तर मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत. आज रात्री म्हणजेच उशिरानं ते मुंबईत दाखल होत आहेत आणि आजच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जे महत्त्वाचे नेते आहेत, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यांच्यासह इतर महत्त्वाचे जे नेते आहेत यांच्यात बैठक देखील पार पडणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये लोकसभेसाठी जागा वाटपाचं निश्चिती आज देखील होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की भाजपकडून जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यातली, यामध्ये महाराष्ट्रातून एकही नाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आज अमित शहा मुंबईमध्ये आल्यानंतर काय चर्चा होते का, मात्र जागा वाटपाचा तिढा हा सुटतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. निश्चितच मीनाक्षी, आज नेमकं काय होतं, काय चर्चा होत्या आणि जागा वाटपासाठी जी काही रस्सीखेच सुरू आहे त्यावरून आज तरी हा तिढा सुटणार का याकडे लक्ष आहे आणि याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.